बीच स्टाईल अशी ही शेवपुरी जर तुम्हाला घरच्या घरी करायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात बीच स्टाईल अशी ही शेवपुरी। आता व्हिडिओला सुरुवात करूयात। आपली आजची व्हिडिओ आहे बीच स्टाईल शेवपुरी। इथे तुम्ही शेवपुरीसाठी लागणारे सर्व साहित्य पाहत आहात। शेवपुरीसाठी लागणारी पुरी ही मी घरीच तयार केली आहे। अशा या पुरीची तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। शेवपुरीसाठी लागणारे साहित्य पहा। इथे मी असा हा उकडलेला बटाटा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, चाट मसाला आणि हे काळे मीठ। इथे तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता। चिंच गुळाची आंबट तिखट अशी ही चटणी आणि ही लाल मिरचीची चटणी, या चटण्यांची व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केली आहे। याची व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। शेवपुरीसाठी इथे आपण हिरव्या चटणीचा उपयोग करणार नाही आहोत। इथे आहे ही बारीक शेव। आता करूयात रेसिपीला सुरुवात। इथे मी अशा या शेवपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या घेणार आहे। सुरुवातीला काय करायचं आहे, हा स्मॅश केलेला बटाटा आपल्याला या पुरीवर घालून घ्यायचा आहे। बटाटा घालून झाला की यावर ही अशी ही चिंचगुळाची चटणी यावर घालायची आहे। नंतर घालूयात यावर असा हा बारीक चिरून घेतलेला कांदा। आता घालूयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। यावर अगदी किंचित असं भुरभुरायचं आहे आपल्याला हे काळं मीठ। इथे तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता। बीच स्टाईलची जर तुम्हाला घरच्या घरी चव आणायची असेल तर मी ही जशी स्टेप बाय स्टेप अशी ही शेवपुरी बनवते त्या पद्धतीनेच तुम्ही ही शेवपुरी तुम्हाला बनवायची आहे। आता घालूया चाट मसाला। आता घालूयात ही लाल चटणी। ही लाल चटणी तिखट असल्यामुळे तुम्हाला जेवढी जसं तिखट हवे त्या हिशोबानेच यावरती ही चटणी घालायची आहे। आता घालून घेऊयात शेव। आता यावर घालूयात ही चिंचगुळाची अशी ही आंबट तिखट चटणी। या चटणीचा वापर तुम्ही असा जास्तीत जास्त केलात का शेवपुरीची टेस्ट खूप छान अशी ही लागते। आता घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। फायनली यावर काय करायचं आहे, थोडी थोडी अशी ही चिंचगुळाची चटणी घालायची आहे आणि खाण्यासाठी ही शेवपुरी तयार झाली आहे। ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या अशा नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील।